शुभ गुरुवार सर्वांना. सकाळचे वाजलेले आहेत 6. अंघोळ वगैरे झालेले आहे आणि पाणी ठेवलेलं आहे स्त्रीला. यांची पण अंघोळ झालेली आहे. आज मी थोडं लवकर उठलेले आहे कारण लवकर उठून अंघोळ वगैरे करून देवपूजा केली की बरं पडतं. लवकर आवरून गेलेलं बरं पडतं कारण नंतर ऊन खूप होतं. शुभ सकाळ सगळ्यांना म्हणा. आज बनवणार आहे मी कोबीची भाजी. साधी सिंपलच बनवणार आहे. हिरवी मिरची घालून पण बनवतात पण मी लाल तिखट घालून बनवणार आहे. आत्ता एवढं ऊन पडत आहे की 9-9:30 जरी घरातनं बाहेर पडला तुम्ही तरीसुद्धा एकदम कडक ऊन पडलेलं असतं. त्यामुळं नंतरनं जर 12 वाजता जर घरातनं बाहेर पडला तुम्ही तर काय खरं नाही. त्यामुळं मी लवकरच घरातनं बाहेर पडते आणि पटाटा सकाळी लवकर उठते. सकाळी जवळजवळ 4:45-5ला उठायचं म्हणजे 9:30पर्यंत सगळी कामे होतात आणि सकाळी कामेसुद्धा फास्ट होतात. आणि सकाळी एक करायचं, मोबाईल तेवढा हातात घ्यायचा नाही कारण मोबाईलचे स्टेटस वगैरे आपण जर बघत बसलो मग ह्याचा वाढदिवस किंवा त्याची ॲनिव्हर्सरी असली की मग आपण मेसेज करत बसतो आणि त्यामध्ये आपला खूप वेळ जातो. आणि सकाळी देवाची गाणी मंत्रस्तोत्र लावायचं म्हणजे ते म्हणत आपली कामे पण होतात आणि आपलं मनसुद्धा खूप फ्रेश राहतं आणि कामं करायला उत्साह पण खूप चांगला येतो. त्यामुळं सकाळी कधी देवाची गाणी लावायची, कोणतीही गाणी लावा, स्वामी समर्थांची लावा किंवा कोणत्याही देवाची लावा, पण मंत्रस्तोत्र लावला की खूप छान म्हणजे आपली कामं पटापट होतात. मी तर सुरेश वाडकर यांचं जे नामस्मरण आहे बघा श्री स्वामी समर्थांचं तर ते लावते. आणि सुरेश वाडकरांची कोणती पण गाणी लावा तुम्ही, महाराजांची असून देत किंवा कोणत्या पण देवाची असून देत, ती गाणी ऐकतच म्हणजे कामं एवढे फास्ट होतात कारण त्यांचा आवाजच इतका छान आहे की गाणं लागलं की आपल्या तोंडातनं सुद्धा आपोआपच म्हणजे कोणतंही नामस्मरण उच्चारलं जातं. आता इथं साधी सिंपलच मी कोबीची भाजी बनवलेली आहे. इथं तुम्ही डाळ घालू शकता, मसूर डाळ, मूग डाळ, तूर डाळ घालू शकता. मी आता इथं फक्त शेंगदाण्याचा कूट तेवढा घालणार आहे. आणि शेंगदाण्याचा कूट मात्र सगळ्यात शेवटी घालायचा कारण की आपण नुसता वाफेवर भाजी शिजवायची आहे. 6:30-6:45 झालेले आहेत. देवपूजा झाली, कोबीची भाजी फोडणी मारलेली आहे. तर चपातीचं पीठ मळून घेणार आहे. अजून सडा रांगोळी केलेली नाही. आत्ता जाऊन सडा रांगोळी करणार आहे कारण आतलंच करत बसले की बाहेरचं राहून जातं. आणि आज देवपूजा 5:15ला म्हणजे सकाळी झालेली होती. आज वार आहे, गुरुवार आहे. देवपूजा झाली, परत भाजी वगैरे फोडणी मारलेली आहे. आणि मी आता जी सडा रांगोळी असते ती करून घेत आहे कारण की आज सडा रांगोळी माझी राहिलेली आहे. ही टायमिंग असते 7-7:15चं टायमिंग असणार आहे. आणि आज गुरुवार असल्यामुळे मी हळदीचं लेपन उंबऱ्याला करत आहे. काही नाही, हळदीमध्ये पाणी गोमूत्र घालायचं, तुमच्याकडे गंगाजल असेल तर घाला आणि त्याने हळदीचं लेपन उंबऱ्याला करायचं आहे. हळदीचं लेपन केले की उंबऱ्याला खूप छान म्हणजे प्रसन्न वाटतं बघा उंबऱ्याकडे बघितलं. आणि त्या हळदीवर आपण पांढरी रांगोळी आणि हळदी कुंकू वगैरे लावलं उंबऱ्याला की खूप छान दिसतं. पांढऱ्या रांगोळी जर तुम्ही उंबऱ्यावर काढला आता तर ते हळदीचं लेपन पिवळा आणि ते पांढरं म्हणजे खूप छान दिसतं. मी उंबऱ्याला हळदी कुंकू लावल्यानंतर इबीतसुद्धा लावत असते. पूर्ण उंबऱ्याची पूजा झाल्यानंतर खूप छान वाटतं. उंबऱ्याकडे बघितलं की एकदम प्रसन्न वाटतं. आणि जे आपण डोंगरासनं परडे वगैरे आणलेले आहे त्याला मी निवदच दाखवलेला नव्हता म्हणून म्हणलं आज थोडासा शिरा बनवावा आणि त्याचा नैवेद्य दाखवावा. कारण जास्त दिवस पण आपण तसं ठेवायचं नसतं. असं म्हणतात त्या वस्तू आपण आणलेल्या असतो त्या वस्तूंमधून म्हणजे देवी आलेली असते आणि तिला आपल्या घरामध्ये जास्त दिवस ठेवून घ्यायचं नसतं. गोड नैवेद्य कापूर वगैरे लावून म्हणजे लगेच देव बोलवायचं असं म्हणलं जातं. पण माझं आता खूप दिवस झालं राहिलेलं होतं. जवळजवळ 8 दिवस झाले मी आज उद्या असं करत राहिलेलं होतं. हळदी कुंकू पण ते सगळं भरून ठेवायला पाहिजे म्हणून म्हटलं आज काही पण होऊन दे, काहीतरी गोड बनवायचं आणि नैवेद्य दाखवून मग परडी योगा मी पुजायला नाही अजून तशीच ठेवलेली आहे. आता सगळं ते काढून परडीला पाणी वगैरे लावून हळदी कुंकू लावून कापूर लावून आता त्याची पूजा करणार. परडीत आपल्याला अशा पद्धतीने नैवेद्य भरावा लागतो. आता मी ती प्लेट परडीत ठेवलेली आहे
आणि अशा पद्धतीने नैवेद्य भरून मग तो नैवेद्य सगळं जे काही आपण आणलेलं आहे तिकडनं हळदी कुंकू असेल प्रसाद असेल त्याला सगळ्याला नैवेद्य दाखवायचा, कापूर वगैरे लावायचा आणि नैवेद्य दाखवायचा. पहिल्यांदा करूया म्हणजे एक पातेल मोकळं होतंय. समोर बरोबर आणि हे ते डोंगराला गेलेले तिथले थोडेसे व्हिडिओ आहेत बघा. सगळे मिळून स्वयंपाक वगैरे बनवतात आणि खूप मज्जा मस्ती करतात. कोण उभारले कोण काय कराले बघाय पाहिजे. शूटिंग करायचं आणि आचार्य सुद्धा त्यांच्या सोबतच असतात. गेलेल्या दिवशी झुणका भात बनवतात आणि दुसऱ्या दिवशी मग पूर्ण स्वयंपाक असतो. बसलेल्याचा फोटो काढा. असं सगळ्यांच्या बरोबर गेले की खूप मजा मस्ती आणि सगळं टेन्शन वगैरे विसरायला होतं. एकत्र जाण्याचा हा एक फायदा असतो की एन्जॉयमेंट होते. तर मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला
विसरू नका. व्हिडिओ बघण्याच्या नादात लाईक आणि कमेंट करणं विसरून जातं, तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा, कारण तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.